नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये कान्हा घरी आलेला असतो. सगळे कान्हाकडे आश्चर्याने बघत असतात आणि मग कान्हाला म्हणतो की सगळे का असे बघतात. सगळेजण टाळ्या वाजवतात, कान्हाचं कौतुक करत असतात. परशू आणि मनू हे कान्हाची माफी मागतात. तेव्हा म्हणतात, आम्ही तुला ओळखूच शकलो नाही. आज तुझ्यामुळे आज आमची वहिनी आम्हाला परत मिळालेली आहे. कान्हा म्हणतो, असं नका बोलू, असं बोलून मला तुम्ही पर्क करत आहात. तेव्हा परशू म्हणतो, अरे खरंच तुझ्यामुळे आज वहिनी परत घरात आले. या घरामध्ये आनंदाचं गोकुळ भरलं. आता मात्र परशूने कानाला मिठी मारली आणि मग कानाला कळतच नव्हतं की आता काय बोलावं. आणि मग येथे सगळेजण कानाचं कौतुक करतात. गौतमही कानाचं खूप खूप कौतुक करत असतो. आज तुझ्यामुळे आज आमचं घर खरंच सुखाने पुन्हा एकत्र आलेलं आहे. कान्हा, तुझ्यामुळे आज या मनस्वीचा डाव संपलेला आहे. आता मात्र तेजस्विनी ही कानाचे खूप आभार मानते. तेजस्विनी म्हणते, कान्हा, आज तू होतास म्हणून आज हा दिवस मला बघायला मिळालेला आहे. तू हे सगळं काही केलंस. एक देव माणूसच आहे तू. एक रामाचा अवतारच आहेस. असं कान्हा म्हणतो, असं काही नाही केलेलं मी. तेव्हा आता तेजस्विनीने हात जोडून इथे कान्हापुढे आभार मानत आहे. खरंच तुझ्यामुळे. तेव्हा आता सखी बोलते की नवरा कुणाचा आहे शेवटी. आणि मग येथे तेव्हा सखी म्हणते की नवरा कुणाचा आहे, कान्हा महाडिक. आता मात्र येथे कानाला एक ना एक शब्द आठवत असं. माँसाहेब म्हणलेले असतं की आता तू तिथे राहू नको, घरी ये म्हणून. कानाला आता काय बोलावं काहीच कळत नाही. कान्हा म्हणतो, असं बोलून तुम्ही मला पर्क करत आहात, असं नका करू. मी एवढं असं काही केलेलं नाही आहे. तेव्हा इथे तेजस्विनी म्हणते की नाही रे, खरंच तुझ्यामध्ये एक देव माणूस दडलेला आहे. जरी तू रामासारखा आमच्या पाठीमागे धावून आलास, आमची मदत केलीस. आणि मग येथे तेजस्विनी म्हणते की आपण आता जेवण करूया. आज मी सगळं कान्हाच्या आणि सखीच्या आवडीचं बनवलेलं आहे. त्यामुळे आता इथे तेजस्विनी कानाला खुर्ची बसायला देते. तेव्हा म्हणते, ही जागा तुझीच आहे कान्हा. आणि कानाला त्या खुर्चीवर बसवते आणि मग कान्हा बघतच राहतो. तेव्हा आता मात्र येथे तेजस्विनी म्हणते की तुम्ही उखाणा घेतलाच नाही, तुमचा उखाणा मी ऐकलेलाच नाही. सखी म्हणते, ठीक आहे, मी घेते उखाणा. आणि मग येथे पापड एकच राहिलेला असतो. तेव्हा सखी म्हणते की आम्हाला वाटून खायची सवय आहे आई, आम्ही दोघी वाटून खातो. तेव्हा मात्र आईला खूप आनंद होतो. तेव्हा आता ती त्यांना उखाणा घ्यायला लावते. सखी ही उखाणा घेते आणि कान्हा देखील त्यांच्या सखी आईसाठी उखाणा घेते. तेव्हा तेजस्विनी म्हणते की अरे वा, किती खरंच छान. इकडे मनस्विनीचा जो अपमान झालेला असतो तो त्याचा बदला ती घेणार असते. इकडे तेजस्विनीचं कुटुंब एकत्र आलेलं असतं आणि आता ती उखाणा घ्यायला सांगितलेला असतो. आता काय येते आईचं ऐकून सखी म्हणते की मला काही प्रॉब्लेम नाही. तेव्हा सखी विश्वासाने माझा श्वास कान्हा आहे असा हा खूप छान उखाणा सखीने घेतलेला असतो. तेव्हा मात्र आता कान्हाच्या नंबर असतो. कान्हाही सखीचा नावाने उखाणा घेतो. तेव्हा इथे तेजस्विनीला खूप आनंद होतो आणि मग सगळेजण म्हणतात की कानाला आग्रह केलेला असतो आणि कानाला देखील उखाणा घ्यायला लावलेला असतो. आणि मग कानाने ते सखीच्या नावचा उखाणा घेतलेला असतो आणि ते बघून सखीला खूप आनंद होतो. सखी कानाकडे बघतच असते. आता मात्र इथे मनस्विनीचा फोटो जो लावलेला असतो घरामध्ये तो बघून तेजस्विनी घाबरते. तेव्हा म्हणते की हा फोटो, आई काय झालं, घाबरू नकोस. हा फोटो आता इथे त्याची जागा काहीच राहिलेली नाही आहे. या फोटोची जागा इथे नाही आहे. आणि मग तिथे कानाही आलेला असतो. आणि मग इकडे मात्र जी मनस्विनी असते तिने सगळे लाकडं गोळा करून घरातल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचा फोटो त्या लाकडावर ठेवलेला असतो. आता इथे कान्हा म्हणतो की घाबरू नका तुम्ही. आता कान्हा तो फोटो काढायला जातो. भिंतीवरचा एकदम वादळाचा आवाज येतो. आता मात्र आणि इकडे मनस्विनीने सगळे फोटो एक एक करून जाळलेले असतात. इकडे सखी म्हणते की आई घाबरू नकोस, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. इथे आता तेजस्विनी सखीच्या डोक्याला तेल लावत असते आणि सखी म्हणते, आई खरंच खूप थँक्यू. तेव्हा आता आई म्हणते की अगं थँक्यू कशाचं, तेल लावल्याबद्दल आता तू थँक्यू म्हणणार का. सखी म्हणते, नाही, आज मला मोदक करायला मिळाले आणि मी तुझ्याकडून मोदक शिकले त्यासाठी खरंच खूप थँक्यू. आणि मग दोघीजणी खूप छान गप्पा मारत असतात. तेव्हा आई आता सखीला प्रश्न विचारत असते की खरंच सखी, लग्न झालं आणि मग तू तुझ्या सासरी का गेली नाहीस. तेव्हा सखी म्हणते की खरंच मी जाणार
आहे, पण काही प्रॉब्लेम्स आहे. कानाला त्याच्या स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे आणि त्यासाठी काही दिवस मी इथे राहिले आहे आणि त्याला तो खूप स्वाभिमानी आहे आणि तो करणार हे मला माहिती आहे. तेव्हा आई म्हणते की ठीक आहे आणि मग नंतर विचारते की ह्या बेडवर हा मोरपीस कशासाठी? तेव्हा सखी म्हणते की आमच्यामध्ये खूप छान मैत्री आहे. आता तुला कसं सांगू? ज्या दिवशी आमची मैत्री आम्ही स्वतः स्वीकार करू, त्या दिवस जो येईल ना, त्यावेळेस आम्ही एकत्र नवरा बायको म्हणून एकत्र येऊ ना, त्या दिवशी हा मोरपीस आम्ही बाजूला करू. मग आईच्या लक्षात येतं. तेव्हा सखी म्हणते की काना खूप चांगला आहे. आई खरंच तुला एक विचारू का? तेव्हा आई म्हणते की विचार ना. तेव्हा सखी म्हणते की आई तुला खरंच मैत्रीण होते का गं? तेव्हा तेजस्विनी म्हणते हो होते ना. माझा मित्र तुझे बाबाच होते. बाबा खूप चांगले होते आणि माझे खूप जवळचे मित्र होते आणि मला एक मैत्रीण देखील होते. तेव्हा सखी म्हणते की मैत्रीण म्हणजे कोण गं? आई तू सांग ना तुझ्या मैत्रिणीचं नाव. तेव्हा आता तेजस्विनी म्हणते की माझ्या मैत्रिणीचं नाव अपर्णा आहे आणि ती कुठे असेल ना, उद्या आपण जाऊया का तिला भेटायला? असं दोघींमध्ये बोलणं चालू असतं. आता ती अपर्णा नेमकी कोण आहे हे सखीलाही माहीत नसतं आणि मग त्या आठवणी तेजस्विनी सगळ्या सखीला सांगत असते. सखी म्हणत असते की खरंच आई तुला एक सांगू का? आणि कान्हा जेव्हा स्वतःचं काहीतरी करेल, स्वतः तो आता जॉब करत आहे आणि ज्यावेळी स्वतः काहीतरी कमेल त्यावेळेस तो नक्की मला इथून घेऊन जाईल. मग तितक्यात कान्हा आता रूममध्ये आलेला असतो आणि जेव्हा अपर्णाचं नाव जेव्हा कान्हा ऐकतो त्याच्या हातातून ग्लास खाली पडतो आणि फुटतो. इकडे मनस्विनीने सगळी त्या फोटोंची राख केलेली असते आणि मग ती म्हणते की बाबा तुम्ही जी रामायण आम्हाला सांगितलं त्यामध्ये मनस्विनीने रावण स्वीकारला आणि तेजस्विनीने राम स्वीकारला आणि खरंच या कलियुगामध्ये आज मी रावण आहे आणि आता रावणाने जे काही केलं ना, रावणाला जी शक्ती प्राप्त होती ना, ते आता मला करायचं आहे या कलियुगामध्ये. आता मी यांना सोडणार नाही. रावणाने जेव्हा सीतेला पळवलं, पण आता मलाही तसंच काहीतरी करावं लागणार आहे. कानाकडून ग्लास फुटलेला असतो, तेव्हा सखी म्हणते, "काय केलंस कान्हा तू हे?" तेव्हा मात्र तेजस्विनी म्हणते, "अगं का ओरडतेस त्याच्यावरती? पडला असेल चुकून त्याच्या हातातून आणि नको त्याच्यावर ओरडू." मात्र "अगं काय सखी तू असं काय बोलत आहे?" तेव्हा आता मात्र सखी म्हणते की "हे काय केलंस? हापचड्डीत घे ते भरून चल सगळं." तेव्हा मात्र सखी म्हणते की "ठीक आहे नको भरूस." हर्षदाला आवाज देतात आणि मग हर्षदाला ते सगळं भरायला लावतात. आता मात्र कान्हा म्हणतो की "तुम्हाला एक सांगू का? तुम्ही इतक्या लवकर घराच्या बाहेर पडू नका कारण की ती सरकार जी आहे ना ती आपल्याला कुठेही आहे ती माहीत नाही. ती या घराच्या बाहेर पडली आहे आणि ती खूप डेंजर आहे कारण की ती तिच्या हरलेली आहे त्यामुळे ती काहीही करू शकते. त्यामुळे तुमचं आत्ता बाहेर पडणं ठीक नाही आहे. कारण की आत्ताच तर तुम्ही या घरात आला आहात. तुमची या घराला गरज आहे आणि या घरामध्ये तुम्हाला तुमच्याकडून खूप काही घ्यायचं आहे आणि सखीलाही त्याची खूप गरज आहे. त्यामुळे तुम्ही इतक्या लवकर बाहेर पडू नका, असं मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो. तेव्हा आता कान्हाने तेजस्विनीला घराच्या न बाहेर पडण्याची रिक्वेस्ट केलेली असते आणि मग येथे तेजस्विनी म्हणते की "अरे तुम्ही दोघं लग्न झाल्यापासून कुठे फिरायला गेलात का?" तेव्हा सखी म्हणते, "आमच्या साहेबांना कुठे वेळ? त्यांना कंपनीत जॉब लागला आणि मग प्रमोशन वगैरे, त्यांना कुठे वेळ आहे फिरायला?" तेव्हा आता तेजस्विनी म्हणते, "तुम्ही दोघेजणं एकत्र कुठेतरी बाहेर फिरायला जा आणि थोडंसं बरं वाटेल तुम्हाला." तेव्हा आता सखी म्हणते की ह्याला वेळ मिळेल का फिरायला घेऊन जायला मला? आणि मग येते तो तर किती कामामध्ये बिझी असतो. त्याचं काम एक काम असतं आणि तो मला कुठे फिरायला घेऊन जाणार? आणि तो अगोदर काम महत्त्वाचं मानतो. तेव्हा कान्हाला म्हणते की "खरंच तू मला फिरायला घेऊन जाशील का?" तेव्हा आईच्या सांगण्यावरून कान्हा सखीला फिरायला घेऊन जायला तयार होतो आणि दोघेही फिरायला जायला तयार होतात. तेजस्विनी सांगते की "जा जरा फिरून या." तर कान्हा म्हणतो, "ठीक आहे, आम्ही जाऊ फिरायला." असं आता तेजस्विनीला त्यांनी शब्द दिलेला असतो. तेजस्विनी म्हणते की तेव्हा तेजस्विनी कानाला सांगत असते की लग्न झाल्यापासून तुम्ही कुठे फिरायला गेले नाही. हे सगळ्या घरामध्ये जो हा प्रकार चालला होता, आता मनस्विनीला आपण बाहेर काढलंच आहे. आता तुम्ही दोघी कुठेतरी जा आणि चांगलं फिरून या. हर्षदा म्हणते की हर्षदाने सगळं साफ केलेलं असतं आणि मात्र तेजस्विनीने हर्षदाला साबुदाणा भिजायला घालायला सांगते आणि मग सगळ्यात इथे तेजस्विनी म्हणते, "साबुदाण्याची खिचडी आवडते ना?" कान्हा म्हणतो, "मग काय? हो आवडते." आता मात्र इकडे मनस्विनी बाहेर ह्याच्यावर लाकडावर बसून गाणं म्हणत असते भातुकलीच्या खेळामधला
तर आता अर्ध्यावरती डाव सोडला आणि मग आता तिचाच मनस्विनीला घरातून सगळ्या बातम्या देणारी हर्षदा असते आणि हर्षदाला फोन केलेला असतो. तेव्हा घरामध्ये दिवसभरात काय काय होईल ना ते सगळं हर्षदा मनस्विनीला सांगत असते. आता तिने सांगितलं असतं की कान्हा आणि सखी दोघीही बाहेर फिरायला जाणार आहे. आता मात्र मनस्विनीला समजलं आहे की कान्हा सखी बाहेर जाणार आहे. तेव्हा आता मनस्विनी म्हणते की तुला जे काही लागेल ना, जेवढा पैसा लागेल तेवढा मी तुला देईल. तू पैशामध्ये लोळशील, तुला आयुष्यभर बसून खाल्लं ना तोपर्यंत तुला पैसा पुरेल. बघ, तुला माझं फक्त काम करायचं आहे आणि या कामाचे पुरेपूर पैसे मी तुला देणार आहे. राणीसारखं राज्य करशील. आणि मग येथे मनस्विनीने तिला विचारलेलं असतं. आता पुढील भागामध्ये सखी आणि कान्हा फिरायला निघालेले असते. पण हर्षदाला जो प्लॅन सांगितलेला असतो, हर्षदा म्हणत असते की आता या घरामध्ये प्रत्येकाने जोडीने फिरायला जायला हवं. आता मग तेजस्विनी म्हणते, हो खरंच ना, सगळेजण तुम्ही जोडीने फिरायला जा. आता सगळ्यांना काढून दिलेलं असतं आणि आता मात्र मनस्विनीच्या प्लॅननुसार हर्षदाने काम केलेलं असतं. आता मात्र सगळेजण बाहेर गेलेले असतात. पुढील भागात जबरदस्त ट्विस्ट बघायला मिळणार आहे. आता तेजस्विनी घरामध्ये एकटीच आहे. ते बघून आता मनस्विनी तिला मारण्याचा डाव करणार आहे आणि आता भागामध्ये खूप जबरदस्त ट्विस्ट येणार आहे. कारण की आता ही मनस्विनी लपंडाव खेळण्याचा डाव काही सोडत नसते. इकडे सखी ही गायब झालेली असते. आता सखी नेमकी कुठे गेलेली आहे आणि सखीसोबत आता काय घडलेलं आहे फिरायला आल्यावर, ते बघण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की करा. कान्हा आता मात्र सखीला बघण्यामध्ये वेडापिसा झालेला आहे. जबरदस्त ट्विट्स आहे. चॅनलला कनेक्ट राहा.